नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत। अगदी छोटीशी गोष्ट आहे, पण बऱ्याच जणांकडून ही चूक होते आणि त्यामुळे काय होतं की त्यांचे जे काही दोष आहेत ते अजून वाढतात। त्यांना लागणारे जे काही दोष आहेत ते त्यामध्ये अजून भर पडते किंवा त्यांनी केलेल्या सेवेचं त्यांना संपूर्णपणे फळ मिळत नाही। मग आपण म्हणतो की मी एवढी सेवा करूनही मला त्या सेवेचं फळ मिळत नाही किंवा माझी कुठली इच्छा पूर्ण होत नाही। तर या अगदी बारीक बारीक गोष्टी आहेत ज्याकडे आपण जर लक्ष दिलं तर अर्थात आपण केलेल्या सेवेचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळणार आहे। तर बघा, ती गोष्ट म्हणजे कोणती? तर आपण आता देवघरात दिवा लावतो। आपण देवपूजा करत असताना म्हणजे देवपूजेच्या अगोदरच आपण दिवा लावत असतो किंवा आपण आपल्या घराच्या उंबरठ्याजवळ आपण दिवा लावतो रोज। त्याचप्रमाणे आपण आपल्या घरातल्या तुळशी मातेजवळ आपण दिवा लावत असतो किंवा कुठलीही पूजा करताना आपण दिवा लावत असतो। बघा, आपण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने सगळी सेवा पूजा पाठ तर करतो, पण तो दिवा आपण जो काही लावत असतो तर तो लावलेला दिवा आपण कालांतराने शांत होतो आणि मग त्याची जी काही जळालेली वात असते किंवा जी अर्धवट जळालेली वात असते ती आपण कचऱ्यात फेकून देतो। तर ही एक चुकीची गोष्ट आहे ज्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं संपूर्ण फळ मिळत नाही। मग आता तुम्ही म्हणाल की ताई, मग ती वात कुठे टाकायची? तर असाही प्रश्न येतो। बघा, जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो आपण अग्निदेवाच्या साक्षीने आपण सगळी सेवा करत असतो। या जगामध्ये आपण काही देव आहेत जे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो, जसं की सूर्यदेव, चंद्रदेव, वायुदेव, अग्निदेव। हे जे काही देव आहेत हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो। सूर्यदेव आपण रोज त्यांचं दर्शन घेत असतो, सूर्याला आपण अर्घ्य देत असतो। त्यानंतर वायुदेव, आपण जी वारा आपल्याला स्पर्श करतो आपल्या शरीराला तो सुद्धा आपण जाणवू शकतो। आपण त्या देवांना सुद्धा आपण जाणवू शकतो, वायुदेवांना। त्यानंतर अग्निदेव, आता अग्निदेव सुद्धा आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो। आणि बघा, कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर मी तुम्हाला नेहमी सांगते किंवा तुम्हाला कोणीही सांगेल की कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर सगळ्यात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा असतो। का करायचा असतो? कारण की अग्निदेव हे आपण बघू शकतो आपल्या डोळ्यांनी आणि त्या देवांच्या साक्षीने आपण कुठलीही सेवा करत असतो। म्हणजे आपल्या ज्या काही सेवेचे किंवा पूजेचे जे काही साक्षीदार आहेत ते अग्निदेव असतात आणि त्यामुळे आपण सगळ्यात आधी दिवा प्रज्वलित करत असतो। आता दिवा तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा, दिवा हा आपल्या त्या शक्तीनुसार आपण लावत असतो आणि आपण सेवा करत असतो। तर बघा, हे अग्निदेव आपल्या सेवेचे साक्षीदार असतात। आणि मग आपण काय करतो, जेव्हा आपली सेवा पूर्ण होते किंवा जेव्हा तो दिवा मालवतो, जेव्हा तो शांत होतो, बऱ्याच वेळेस असं होतं ना की तो दिवा शांत झाल्यावर त्या दिव्याची जी काही वात आहे ती कचऱ्यामध्ये फेकून दिली जाते। पण असं करू नका, ही आपली सगळ्यात मोठी चुकी असते। आपण एवढी तासनतास बसून सेवा केलेली असते किंवा आपण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने आपल्या यथाशक्तीनुसार आपण सेवा केलेली असते आणि जेव्हा आपण त्या दिव्याची वात जेव्हा कचऱ्यात फेकतो तेव्हा आपण केलेल्या सेवेचं आपल्याला संपूर्णपणे फळ मिळत नाही। मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की अग्निदेव हे आपल्या सेवेचे साक्षीदार असतात आणि अग्नी कशापासून तयार होतो? जेव्हा आपण तो दिव्यामध्ये आपण वात घालतो, तेल घालतो, तेव्हा आपण अग्नी प्रज्वलित करत असतो। त्यामुळेच लक्षात घ्या की ती वात जेव्हा आपण कचऱ्यामध्ये फेकतो त्यामुळे आपण केलेल्या सेवेचे आपल्याला संपूर्णपणे फळ मिळत नाही। आपल्या सेवेचे साक्षीदार हे अग्निदेव असतात आणि जेव्हा आपण ती वातच आपण कचऱ्यामध्ये फेकतो पण उलट आपले दोष वाढत जातात। आता तुम्ही म्हणाल की ताई, मग त्या वातीचं करायचं तरी काय? तर ती वात आपल्याला योग्य पद्धतीने विसर्जन करायची आहे। ती म्हणजे बघा, आपण जसे फुलं वगैरे आपण निर्माला टाकत असतो, आपल्या देवघरातल्या देवांना आपण फुले वाहतो, आपल्या स्वामींना वगैरे, तर ती फुले आपण निर्माला टाकत असतो। त्याच निर्माल्यामध्ये तुम्हाला ती जळलेली वात, अर्धवट जळलेली वात तुम्हाला टाकायची असते। आता बघा, मी काय करते, माझ्यावरून सांगते की जोपर्यंत ती वात म्हणजे दिव्यामध्ये आहे ती पूर्ण मी जळू देते आणि बघा शेवटी थोडीशी वात उरते, मग ती आपली जळत सुद्धा नाही आणि तिथपर्यंत आपलं तेल सुद्धा पोहोचत नाही, ती वात आपण प्रज्वलित करू शकत नाही। मग अशा वेळेस ती थोडीशी राहिलेली वात तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता, तुम्ही सुद्धा असं करू शकता। पण बघा, काही काही जणांना अशी सवय असते की ते रोज वात बदलतात दिव्यातली, मग अशा वेळेस त्यांनी ती वात निर्माल्यामध्येच तुम्हाला टाकायची आहे। चुकूनही कुठे इतरत्र तुम्हाला फेकायची नाहीये किंवा ती कचऱ्यावर तुम्हाला टाकायची नाही, कारण की तुम्ही एवढी मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा केलेली असते। त्या सेवेचे साक्षीदार ते अग्निदेव असतात आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही ती वात कचऱ्यामध्ये फेकतात तेव्हा तुम्हाला तुमच्या सेवेचं संपूर्णपणे फळ मिळत नाही। बघा, ही खूप छोटीशी गोष्ट आहे, पण याचे परिणाम सुद्धा आपल्याला तेवढेच भोगावे लागत असतात। म्हणून लक्षात घ्या की ती वात आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची आहे। आता प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये एक निर्माल्याचा साठा असतो, तर त्या निर्माल्यामध्ये तुम्ही टाकू शकता
किंवा जर तुमच्याकडे किंवा तुम्ही एखादा खड्डा खोलून त्यामध्ये तुमची देवपूजेची फुले, ती वात वगैरे तुम्ही टाकू शकता. नंतर तुम्ही ते खत म्हणून सुद्धा झाडांना वापरू शकता. म्हणजे योग्य पद्धतीने आपल्याला त्याची विल्हेवाट लावायची असते. ती वात आपल्याला कुठेही इतरत्र कचऱ्यामध्ये टाकायची नाही किंवा कुठेही अशीच फेकून द्यायची नसते, लक्षात घ्या. जसे आपण आपल्या देवांना वाहिलेली फुले आपण कुठेही टाकत नाही, ते आपण निर्माल्यामध्येच टाकतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्या दिव्याची वात ही आपल्याला कुठेही इतरत्र टाकायची नाहीये, ती आपल्याला तशीच निर्माल्यामध्ये टाकायची असते. आता बघा, जेव्हा तुपाचा आपण दिवा लावतो ते त्या तुपाच्या दिव्यासाठी आपण फुलवात वापरत असतो आणि ती फुलवात संपूर्ण जळत असते. त्यानंतर शेवटी त्याची जी काही राख उरते ती सुद्धा आपल्या निर्माल्यामध्ये टाकायची असते. ती सुद्धा तुम्हाला इतरत्र कुठेही टाकायची नाही, लक्षात घ्या. ही एक खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे रोज आपण दिवा लावत असतो, तर दिवा लावताना खाली दिव्याला काही ना काही तुम्हाला आसन द्यायचं आहे. जसं की तुम्ही फुलांचं आसन देऊ शकता किंवा तुम्ही तांदळाचं आसन देऊ शकता किंवा तुम्ही प्लेट ठेवू शकता खाली दिव्याच्या खाली. दिवा हा आपल्याला तसाच खाली ठेवायचा नसतो, त्या दिव्याला काही ना काही आपल्याला आसन द्यावं लागतं. त्यामुळे लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न राहत असते. त्याच पद्धतीने कुठलीही सेवा करण्याच्या अगोदर, कुठली पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला सगळ्यात आधी दिवा लावायचा असतो, लक्षात घ्या. कारण की अग्निदेव आपले सेवेचे साक्षीदार असतात. आता ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहेच, पण तरी एकदा सांगितलं. त्यानंतर आपला दिवा सुद्धा देवघरातला दिवा असो किंवा उंबरठ्या जवळचा तुम्ही जो दिवा लावत असाल तो दिवा असो किंवा तुळशीमध्ये जवळचा दिवा असो, तो तुम्हाला स्वच्छ ठेवायचा असतो. कारण की दिवा जर अस्वच्छ असेल तेव्हा सुद्धा लक्ष्मी माता आपल्यावर नाराज होत असते. त्यामुळे दिवा तुम्हाला स्वच्छ ठेवायचा असतो. तर या ज्या काही गोष्टी आहेत बारीक बारीक त्या आपल्याला पाळायच्या असतात आणि ज्यामुळे आपण केल्या सवयीच आपल्याला संपूर्णपणे फळ मिळत असतं आणि कुठलेही दोष आपल्याला लागत नाही. तर हीच एक छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वयंमाच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन शो सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.